मराठी मतांच्या दबावामुळे भाजपाने मराठी महापौर केला, संजय राऊत यांचं वक्तव्य. मराठी मतांच्या दबावामुळे भाजपाने मराठी महापौर केला. मुंबई महानगरपालिकेच्या नव्या महापौर रितू तावडे यांनी मला इथे प्रत्येक मुंबईकरांसाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरून रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहे, शिक्षित आहे, संवेदनशील आहे. त्यांना असं वाटतंय की आम्हाला रस्त्यावरून चालायचं आहे पण आम्हाला रस्ता उपलब्ध नाही. मग या रस्त्यावर कोणी अतिक्रमणे केली आहेत? बांगलादेशी रोहिंग्यांनी. त्यामुळे जर मुंबईला आपल्याला सेफ ठेवायचं असेल, सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असं वक्तव्य केलं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेश मुक्त करण्याचे त्यांचे जे काही धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. त्या पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलवून काही उपयोग झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काल भाजपनं मुंबईचा महापौर हा मराठी केला, हिंदू केला, वचन पूर्ण केला असं ते म्हणलं. मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं. शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं शिवसेनेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित, त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला. रितू तावडे या मूळच्या काँग्रेसवाल्याच आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं ओरिजिनल असं काही नाही. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला, मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होतं पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही, तर मीही गेलो असतो. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघात, संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा व इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, तर माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं? तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खानसुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे, जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता. हां, पण ठीक आहे, सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत. पण या देशामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्यांचं स्वागत करा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.